नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींची दिवाळी आता गोड होणार आहे। लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ करण्यात आलेली आहे। ज्या महिला स्वयंपाकी, शाळा, अंगणवाडी या ठिकाणी अन्न शिजवतात त्यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे। मग महिला स्वयंपाकीच्या मानधनात किती वाढ करण्यात आली आणि कधीपासून लागू होणार आहे या संदर्भातला महत्त्वाचा जी.आर. या ठिकाणी आलेला आहे। तर त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर या ठिकाणी आपण बघू शकता, भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत महिला स्वयंपाकींना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याबाबत महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग 13 ऑक्टोबर 2025 रोजीचा हा जी.आर. आहे। या जी.आर.नुसार सदर योजनेअंतर्गत लाभार्थी गरोदर व स्तनदा मातेसाठी एक वेळचा पोषण आहार तयार करणे, तसेच 7 महिने ते 6 वर्षे वयोगटातील बालकांसाठी अंडी उकडणे इत्यादी अनुषंगिक कामासाठी 1000 रुपये मानधन देण्यात येत होते। या स्वयंपाकींच्या मानधनात वाढ करण्यात यावी या संदर्भातल्या मागण्या येत होत्या। तर शासनाने आता निर्णय घेतलेला आहे की भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेच्या दिनांक 18 नोव्हेंबर 2015 व दिनांक 14 ऑक्टोबर 2016 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने, तसेच सदर योजनेच्या राज्यस्तरीय संनियंत्रण समितीच्या 23/4/2025 रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार सदर योजनेअंतर्गत पोषण आहार बनविणाऱ्या महिला स्वयंपाकींच्या मानधनात 1000 रुपयावरून 2000 रुपये एवढी वाढ करण्यास शासनाने मान्यता देत आहे। सदर मानधन वाढ 1 नोव्हेंबर 2025 पासून अनुदेय असेल। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध आहे। तर कोणत्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे आता पोषण आहार बनविणाऱ्या महिला स्वयंपाकींच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे। 1000 रुपयावरून 2000 रुपये एवढी वाढ त्यांची करण्यात आलेली आहे। 1 नोव्हेंबरपासून या ठिकाणी ही वाढ लागू असणार आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त महिलांपर्यंत, लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।